तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच दोषी असल्याचा ठपका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठेवलाय। 2 बाळांना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 10 लाखांची मागणी करत वेळेवर उपचार न केल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला होता। या प्रकरणी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समितीनं चौकशी अंती अहवाल सादर केला। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी या अहवालाचं वाचन करताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा पाढा वाचला। दरम्यान माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मदाय आयुक्तांच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल अशी ही माहिती चाकणकरांनी दिली। रुपाली चाकणकरांनी मंगेशकर रुग्णालयावर कोणते आरोप केलेत पाहूया। तनिषा भिसेंवर 5.5 तास उपचार न करणारं रुग्णालय दोषी आहे। प्रचंड रक्तस्राव होत असतानाही दीनानाथ रुग्णालयाकडून उपचार झाले नाहीत। आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला। आरोग्य विभाग समितीकडून दीनानाथ ससून सूर्या मणिपाल रुग्णालयाची चौकशी सुरू आहे। दीनानाथ रुग्णालयानं ऑपरेशनची तयारी केली होती, मात्र ऑपरेशन आधी 10 लाख मागितल्यानं भिसे कुटुंबाचं मानसिक खच्चीकरण झालं। नियमाप्रमाणे धर्मदाय योजनेची माहिती भिसे कुटुंबाला दिली नसल्याचंही उघड करण्यात आलं। माता मृत्यू अन्वेषण समिती धर्मदाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे। दीनानाथ रुग्णालयानं वेळेत उपचार न केल्यानंच तनिषा भिसेंचा मृत्यू झाला। दीनानाथ रुग्णालयानं तनिषा भिसेंच्या वैयक्तिक बाबीही उघड करणं निषेधार्ह आहे। रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर बोटही ठेवलं। तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेला नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे। रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना, कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही। त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही। यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे। याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं, पण हेवी ब्लिडिंग होते म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला। डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं। संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी। त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे। याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते। त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार। पुणे शहरामध्ये जवळजवळ 56 धर्मदाय रुग्णालय आहे। उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मदाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांनी धर्मदाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या
ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले, त्याचा मी निषेध करते. याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.